मित्रांनो, गडावर जाण्यासाठी प्रामुख्याने 2 मार्ग, एक म्हणजे कोकणातून आणि दुसरा म्हणजे घाटमाथ्यावरून. जर तुम्ही कोकणातून गेलात तर वासोट्याच्या पश्चिमेला असलेल्या चोरवणे या गावातून आपल्याला नागेश्वर सुळका करून मग गडावरती येता येते. आणि दुसरा मार्ग अतिशय सोपा, तो म्हणजे सातारहून अवघ्या 40 किलोमीटरवर असलेल्या बामनोली या गावातून. तिथे आपल्याला काही लॉन्चेस उपलब्ध होतील, ज्या आपल्याला शिवसागर जलाशय पार करून वासोट्याच्या पायथ्याला सोडतील. आपण निवडलाय दुसरा मार्ग घाटमाथ्यावरून. ढगाळ वातावरण आहे, आपल्याला उशीरही झाला आहे आणि सनसेट पाहायचा आहे आपल्याला. बघू आता काय होतं. वाटेत लागलेल्या कास तलावाचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जायला मन धजावत नव्हते. पण सूर्यदेवाने काय अजूनही दर्शन दिलं नव्हतं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून 1 ते 1.5 तासाचा प्रवास करून आपण फायनली पोहोचतो बामनोली या गावात. बामनोली सारख्या छोट्याशा गावात उतरल्या समोर दिसतंय ते शिवसागर जलाशयाचं निळशार पाणी, सभोवतालची लाल माती आणि हिरवेगार डोंगर. अगदी या गावातील अडाणी आणि खेडकळ समजल्या जाणाऱ्या लोकांच्या नशिबाचा हेवा वाटायला लावणार असं हे दृश्य. गडावरती राहण्याची सोय नसल्या कारणाने आज आपण बामनोलीमध्येच मातोश्री निवास या ठिकाणी राहणार आहोत. इथे आपल्या ट्रेकची पूर्ण जबाबदारी घेतली जाते, जसे की बोटिंगचे चार्जेस, वन खात्याची परमिशन, तसेच संध्याकाळचं जेवण आणि सकाळी किल्ल्यावरती पार्सल जेवण याची पूर्ण काळजी घेतली जाते. रात्रीची गुलाबी थंडी आणि गाढ झोप याचा आनंद जणू स्वर्गसुखच. पण वासोटा सर करण्याच्या उत्सुकतेने झोप काही म्हणावी अशी झाली नाही. किती वेळ लागतो रे आपल्या किल्ल्यावर जायला? तू नाही गेला कधी जायला का? मग आम्हाला कुठे घेऊन चाललाय? सकाळी ठीक 9:30 वाजता गडावर जाण्यासाठी 26 नंबरची बोट सज्ज झाली आणि सुरू झाला वासोट्याकडे जाणारा रोमांचक आणि थरारक प्रवास. बोटीतील 1.5 तासाच्या प्रवासात प्रत्येक क्षण, प्रत्येक नजारा सतत बदलत होता. शिवसागर जलाशयाला तिकडचे लोक मिनी काश्मीर असं का बोलतात याचा आम्हाला प्रत्यय आला.
मित्रांनो, एक नजर टाकू किल्ल्याच्या इतिहासावर. वासोटा ज्या डोंगरावर आहे तिथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. वसिष्ठचे पुढे वासोटा झाला असावं अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असावी असा उल्लेख आढळतो. शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुक्त्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी किल्ला दिनांक 6 जून 1660 रोजी घेतला. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. त्याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून देखील केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. दीड तासांचा पाण्यावरचा प्रवास संपवून आपली बोट एकदाची वासोट्याच्या किनाऱ्याला लागली. त्या किनाऱ्यावर उतरताना मनात थोडीशी भीती मात्र वाटली आणि आपल्या धाडसाचं कौतुकही. थोडंसं पुढे गेल्यावर फॉरेस्ट ऑफिस आपल्या स्वागतासाठी सज्ज असते. तिथे आपल्याकडे असलेल्या पाणी बॉटल्स आणि प्लास्टिकची नोंद केली जाते आणि त्यानुसार डिपॉझिट घेतले जाते. परत येताना त्या वस्तू नसतील तर डिपॉझिट दंड म्हणून स्वीकारले जाते. मित्रांनो, जर हीच पद्धत प्रत्येक किल्ल्यावर अवलंबली तर आपले गडकोट नक्कीच स्वच्छ राहतील. दहा एक मिनिटाचा प्रवास केल्यावर मध्येच आडवा आलेला एक ओहोळ पार करून श्री गणेश आणि पवनसुतांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा चालण्यास सुरुवात केली. जंगलातून चालत असताना वासोटा आपले शेवटचे टोक दाखवत नव्हता. सूर्याची किरणे अधूनमधून कधीतरी अंगावर पडत होती. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडत होता. चालून चालून आम्ही थकलो, पण जंगल काही संपायचे नाव घेत नव्हते. अशा लोकांसाठी एक कमेंट तरी नक्की करा. अरे कल्पेश, अशी भेट होईल वाटले नव्हते. नाही खतरनाक करतो व्हिडिओ. बघितलं तुमच्या व्हिडिओ. तुम्ही मला सांगितलं होतं धबधब्याचा बनवला तर त्यानं तो नाही का वरती जाऊन उभा राहिला. तुमचं नाव काढलं वज्रायला वर्ण बघत होता असा वज्राई. अखेरीस बरीच दमणूक होत आम्ही 1 तासाने गडावर पोहोचलो. खरे तर सगळेच खूप थकले होते, पण गडावरून जेव्हा खाली पाहिलं तेव्हा सह्याद्रीचा मनमोहक स्वर्गीय सौंदर्यानं आमचा शिन कुठल्या कुठं पळून गेला. दुसऱ्या दरवाजाने गडावर प्रवेश करताच समोर मारुतीचे बिनछपराचे मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख 3 वाटा जातात. मारुतीच्या देवळाजवळून डावीकडील जाणाऱ्या वाटेवर एक चुन्याचा घाणा पडलेला आहे. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर इथेच आहे. इथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यास समोर जुन्या वासोट्याचा डोंगर दिसतो. वासोटा व जुना वासोटा यांच्यामध्ये हरिश्चंद्र गडाच्या कोकण कड्याची आठवण करून देणारा अर्धवर्तुळाकार बाबू कडा दिसतो. मित्रांनो, जरी इथून तोल गेला तर आपण सातारा जिल्ह्यातून थेट रत्नागिरी जिल्ह्यात जाऊन कोसळतो. मारुती मंदिरापासून सरळ जाणाऱ्या वाटेवर आपल्याला झाडीत लपलेले वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. बहुधा हा किल्लेदारांचा वाडा असावा. परत मारुती मंदिराजवळ येऊन उजव्या बाजूस जाणारी वाट पकडावी. ही वाट काळकाईच्या ठाण्याकडे जाते. पुढे गेल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर व त्या बाजूची वास्तू पाहायला मिळते. येथून चिंचोळी वाट माचीवर घेऊन जाते. याच माचीला काळकाईचे ठाणे म्हणतात. मित्रांनो, याच माचीवरून दिसणारा आजूबाजूच्या घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश
चगदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे. सह्याद्रीच्या कोणत्याही तटावर गेल्यास सह्याद्रीचं रौद्र रूप पाहायला मिळते. गड चढायला 1 ते 1.5 तास लागला, पण उतरताना 40 ते 45 मिनिटात आम्ही तो उतरलो. परतीची बोट आमची वाट पाहत उभी होती. पुन्हा खळला आवाज करत बोटीने पाणी कापायला सुरुवात केली. वासोटा दूर दूर जात होता आणि एक विरहतेची व्याकुळ भावना उचंबळून येत होती. आता हे सगळे नजरेआड होणार होतं. डोळ्यात ते अमृत शेवटचं का होईना पिण्यासाठी धडपडत होते. वासोट्याचा ट्रेक म्हणजे माझ्या आजपर्यंतच्या ट्रेकमधील सर्वात आनंददायी ट्रेक. तो एक क्षण, तो आनंद, तो जल्लोष, सगळं जग अचानक सुंदर वाटू लागतं. जसा एखाद्या टुकार क्रिकेट मॅचमध्ये टुकटुक खेळणाऱ्या बॅट्समनचा चुकून सिक्सर बसावं, अगदी तसं. सगळ्या काळज्या, चिंता अचानक गळून पडतात आणि मस्त नवीन पालवी फुटते, उमेदीची आणि उत्साहाची.